या घरात कोणी सगळ्यात जास्त तन्वीचा विश्वासघात केला? विश्वासघात तसं म्हणायला गेलं तर ज्यांना माझा गेम नव्हता पटत, ज्यांना मी बाहेर जावीशी वाटत होते, त्याच लोकांनी विश्वासघात केलाय माझा. की इथे म्हणणार की तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि असं आहेस तसं आहेस, आणि माझ्या पाठीमागे खूप काही बोललेत, त्याला मी विश्वासघात म्हणेन. कारण मी कधीच कोणाला डील्स दिल्या नव्हत्या दुश्मनांना, किंवा ज्यांच्यावर मला विश्वास नाहीये त्यांना मी शब्द पण दिले नव्हते. त्यामुळे असं पर्टिक्युलर मला कोणाचं नाव घेता येणार नाही की विश्वासघात केलाय. आणि मला ते दिसलं पण नाहीये ऍक्च्युली की कोणी विश्वासघात केलाय. कारण जे माझ्या सोबत होते ते मी शेवटपर्यंत मी त्यांना सोबत घेऊनच बाहेर पडलीये. आणि जे माझ्या सोबत नव्हते त्यांनी जर का काही पाठीमागे केलं असेल तर त्याला मी विश्वासघात नाही म्हणणार. कारण मी त्यांच्यावर विश्वासच कधी ठेवला नव्हता आणि माझं स्वतःचं केलं नव्हतं, तर ते माझा विश्वासघात करतात असं मी काच म्हणेन ना. तू सुरुवातीला टोळीमध्ये दिसली, पण त्यानंतर तू काटा ग्रुपमध्ये आली. मला सांग, टोळी सोडणं हा निर्णय खूप चांगला होता. हे आत्ता असं वाटतंय की विशाल यांच्यासोबत जर राहिली असती तर ट्रॉफीमध्ये कुठेतरी ट्रॉफी नसती मिळाली, किंवा उशीरच झाला असता खूप, असंही वाटतंय. अं, उशीर असं नाही, पण मला ना लहानपणापासून मम्मी पप्पांनी एवढंच शिकवलंय की दुसऱ्यांचं जर भलं होत असेल ना तर जळू नका, आणि त्याच्यात पण खुश राहा. मला असं झालं ज्या ग्रुपमध्ये मी होते, काही वक्तव्य अशी झालीत दादाबद्दल, मला ती नाही पटली. कारण मी एक कलाकार आहे आणि मी कलाकाराची रिस्पेक्ट ठेवते. काहीही असो, कोणीही असो, जर माझ्यासमोर कलाकाराबद्दल खूप घाणेरडं बोललं जातंय तर तो माझाही व्यक्ती असू देत जो बोलतोय, मला ते नाही आवडणार. सो मी तिथे डिफेंड केलं होतं एका कलाकाराला, जे मला नाही पटलं. आणि समोरून मला इतकं बोललं गेलं त्याच्याकडून, विशालकडून, तर माझं असं झालं की बघ, तू असा असशील, मला तुला काही म्हणायचं नाही की तू असा आहेस तसा आहेस. तू जे बोलतोयस ना ते कुठेतरी मला पटत नाहीये. पर्सनली टीका तुझ्यावर नाहीये, पण मी जर अशा लोकांमध्ये उठतीये बसतीये ना तर कुठेतरी मला असं वाटते माझी मम्मी नाराज होईल की अगं काय करतेस तू, का बोलतेस तू असं, किंवा का ऐकतेस तू असं. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका, आणि वाईट बघू पण नका, असं आपण म्हणतो. आणि मी त्याच ग्रुपमध्ये सगळं ऐकत होते, बघत होते, आणि जे काही चाललं होतं माझं असं झालं की हीच ती वेळ, हाच तो क्षण. मी काही फार गुंतले नव्हते टोळीमध्ये, पहिलाच आठवडा होता आणि असं होतं की आपण फ्रेंड्स आपला एक कम्फर्ट झोन शोधतो, त्या प्रकारे पहिल्या आठवड्यात मी एक हाय असंवाल्या झोनमध्ये त्यांच्याशी कनेक्ट झाले. पण जेव्हा मला कळलं की हे चुकीचं होतंय, मी तिथून बाजूला झाले आणि मी इंडिव्हिज्युअल खेळले. आणि 2-3 आठवडे जसं तू म्हटलंस विश्वास कोणी ठेवला नाही, काही नाही, त्याच्यात मी इंडिव्हिज्युअलच प्रवास केला. पण नंतर 4थ्या आठवड्यानंतर आमचा काटा ग्रुप बनला आणि छान प्रकारे बनला आणि इथपर्यंत टिकला आहे. पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, सो जर मी जिंकतेय तर कुठेतरी मी सगळ्यांनाच क्रेडिट देईन की सगळेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट होते. काही लोकांनी माझ्याबद्दल निगेटिव्ह टीका केल्या नसत्या तर कुठेतरी मी अजून वरती आले नसते. तर मला असं वाटतं की टोळी सोडणं माझा चांगलाच डिसिजन होता आणि मी कायमच म्हणत आले की टोळी सोडली म्हणून बरंच केलं मी. कारण मला अशा प्रकारे गेम खेळायचाच नव्हता आणि मी त्यांना पर्सनली कधीच हे नाही म्हटलं की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही असे वागता, तुम्ही तसे वागता. मी कायम हेच म्हटलं, तुम्ही ज्या प्रकारे गेम खेळताय ना तो प्रकार माझा नाहीये, त्या प्रकारे मी गेम खेळत नाही. त्यामुळे कुठेतरी आपलं पटलं नाही म्हणून मी टोळी सोडली. बाकी मला तुमच्यावरती काही टीका दुसरी अजून करायची नाही, तुम्ही करत राहा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.